श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजचा व्हिडिओ आणि आजची जी सांगणार आहे ती कथा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खूप लक्ष देऊन ऐका, कारण ही कथा ऐकल्याने खूप पुण्य मिळते. नुसती ही कथा ऐकण्यात आली तरी पुण्य मिळते आणि याप्रमाणे वागलात तर त्याहून जास्त तुम्हाला पुण्य मिळणार आहे. अशी ही कथा आहे. साधारण तुम्हाला सांगते की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीचे महत्त्व, तुळशीची दिशा, तुळशीच्या शेजारी कोणती रोपे असावीत, कोणती नसावीत या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहे. तुळशीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत की तुळशीला 1 तांब्या पाणी रोज घातल्याने काय होते, काय परिणाम होतात आणि त्याचे आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व काय आहे. चला तर मग जाणून घेऊया की तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व काय आहे. एकदा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना विचारते की हे भगवान विष्णू, तुळशीला पाणी दिल्याने काय होते हे मला जाणून घ्यायचे आहे. तुम्हाला तुळस इतकी प्रिय का आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. त्यावेळेस भगवान विष्णू तुळशी मातेला लक्ष्मी मातेला म्हणतात की मी जी कथा सांगणार आहे ती अगदी लक्षपूर्वक ऐक. ही कथा ऐकल्याने तुळशीला 100 वेळा पाणी घातल्याचे पुण्य मिळते. त्यामुळे तू कथा अगदी लक्षपूर्वक ऐक. मी तुला सांगतो. एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत असे. नावाला मात्र तो ब्राह्मण होता, तरी त्याचे वागणे अत्यंत वाईट होते. तो नेहमी जुगार, सट्टा, रेस या गोष्टी खेळायचा. त्याचप्रमाणे वेश्यांजवळ सुद्धा तो जायचा आणि त्याची एकूणच वागण्याची नीतिमत्ता चांगली नव्हती. दिवसभर तो काही ना काही कमवायचा, तेही लोकांना फसवून कमवायचा आणि संध्याकाळी सगळा पैसा जुगार आणि वेश्यांच्या नावाखाली तो घालवायचा. त्यामुळे पुण्य असं तो काहीच कमवत नव्हता. ब्राह्मण असून वेद वगैरे त्याला काहीही माहिती नव्हते, पुराण माहिती नव्हते, शास्त्र माहिती नव्हते आणि तो नेहमी सतत काही ना काही वाईट बोलत असायचा आणि व्यसनाधीन असायचा. त्याचप्रमाणे कधीही देवाला मानत नसायचा, कधीही त्याच्या घरामध्ये देवघर नव्हते आणि तो देवांची पूजाही करत नव्हता. त्याचा जन्म नुसता ब्राह्मण घराण्यामध्ये झालेला होता. एकदा काय होते, बरेच वर्ष असेच लोटतात आणि एकदा तो त्याच्या काही कामानिमित्त एका गावी जातो. तिथे त्याला एक आश्रम दिसतो. आपोआप त्याचे पाय त्या आश्रमाकडे वळतात. बघतो तर काय, तिथे जवळजवळ 51 ते 101 ब्राह्मण निवास करत असतात आणि दररोज वेद, शास्त्र हे सगळं काही वाचत असतात. त्या ब्राह्मणाला नकळत वाटते की आपणही ब्राह्मण आहोत, आपण इथे थांबून बघावे. म्हणून तो काय करत असे, वेद वाचायला सुरुवात केली, त्यानं शास्त्र वाचायला सुरुवात केली, देवपूजा करायला सुरुवात केली. 2 महिने झाले, 3 महिने झाले, नित्यक्रम त्याचा झाला की त्याने दररोज वेद ग्रंथ वाचायला सुरुवात केली, श्लोक म्हणायला सुरुवात केली, देवाची पूजा करायला सुरुवात केली, गाईला खाऊ घालायला सुरुवात केली. आणि अचानकच त्यानं 2 महिने सुरुवात केली की रोज थोडंसं बादलीत पाणी घ्यायचा आणि तुळशीला तो अर्पण करायचा. त्याची ही दररोजची सवयच बनून गेली. असेच करता करता 4 महिने लोटले. 4 महिन्यानंतर एकदा तो झोपी गेलेला असताना तिथे एक काळा साप येतो आणि त्याला चावा घेतो. त्यातच त्याचा मृत्यू देखील होतो. त्यानंतर त्याच्या तोंडामध्ये तुळशीला अर्पण केलेले पाणी आणि तुळशीचे पान ठेवले जाते. ब्राह्मण त्याचा विधी सगळा व्यवस्थित करतात. यमदूत त्याला नेण्यासाठी येतात. यमदूतांजवळ ब्राह्मण खूप रडतो की मला का नेत आहात, माझा मृत्यू कशामुळे झाला. तेव्हा यमदूत त्याला सांगतात की तू खूप पापे केलेली आहेत आणि काळा साप चावून तुझा मृत्यू झाला. हे ऐकून ब्राह्मण रडू लागतो आणि म्हणतो माझ्यावर कृपा करा, असं करू नका. त्यानंतर चित्रगुप्त म्हणजे ज्यावेळेस ते वरती पोचतात, नरकामध्ये त्याला टाकण्यात येते. त्याचा लेखाजोखा जेव्हा चित्रगुप्त बघतो तेव्हा त्याला नरकात टाकले जाते आणि नरकामध्ये मोठी लोखंडी कढईमध्ये गरम तेल उकळते, त्याच्या खाली अग्नी आणि त्यात त्याला टाकले जाते. ते टाकल्या तेलही थंड होते आणि अग्नीही विझतो. यमराज म्हणतात आपल्याकडे ही घटना
पहिल्यांदाच घडलेली आहे. असं कसं घडलं की त्याला नरकात टाकलं, उकळत्या तेलात टाकलं आणि उकळतं तेल थंड झालं आणि अग्नीही विझला. हा प्रकार काही कुणाच्या लक्षात येईना. अशा वेळेस नेहमीप्रमाणे तिथं उपस्थित झाले ते नारद मुनी. नारायण नारायण म्हणत नारद मुनी तिथे उपस्थित झाले आणि नारद मुनींचे स्वागत केले यमराजांनी आणि संपूर्ण घटना सांगितली. त्यावेळेस नारद मुनी त्यांना म्हणाले की ही व्यक्ती अजिबात नरकात टाकण्याच्या योग्यतेची नाही. तेव्हा यमराज म्हणाले की याने अनेक पापे केलेली आहेत. तेव्हा त्यांना नारद मुनींनी सांगितले त्यांनी अनेक पापे केली आहेत, मात्र या 4 महिन्यात, मरण्यापूर्वीच्या 4 महिन्यात त्यांनी वेद, ग्रंथ, शास्त्र, पूजा, गाईला खायला घालणे आणि त्याचप्रमाणे कळत न कळत तुळशी मातेला पाणी घातलेले आहे. आणि जी व्यक्ती तुळशी मातेला पाणी घालते तिची सर्व पापे धुतली जातात आणि नष्ट होतात असे म्हणण्यात येते आणि त्यामुळे त्याची जागा नरकात नसून स्वर्गात आहे. नंतर त्याला यक्षदलामध्ये नेले जाते, यक्ष जगात नेले जाते आणि त्याचा यक्ष बनतो. त्यानंतर भगवान विष्णू म्हणतात की वनस्पतीमध्ये तुळशी, महिन्यामध्ये कार्तिक आणि तिथीमध्ये एकादशी मला सर्वात प्रिय आहे. देवीच्या वनस्पतीत मला तुळस आवडते, तिथी मला एकादशी आवडते, महिना मला कार्तिक आवडतो. जो रोज तुळशीला पाणी देतो अशी व्यक्ती, महिला, पुरुष मला अत्यंत प्रिय आहेत आणि त्याला कधीही नरकात पडण्याची किंवा दुःखी जीवन जगण्याची वेळ येत नाही. तुळस ही नुसती वनस्पती नसून ती एक देवी आहे. तुळशीवर चुनरी अवश्य अर्पण करावी आणि चुनरीशिवाय तुळस ही अपूर्ण आहे. म्हणून लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची चुनरी अवश्य तुळशीवर अर्पण करावी. विष्णूची पत्नी म्हणून सुद्धा तुळशीला ओळखले जाते. तुळशीजवळ कधीही अपशब्द बोलू नये, चप्पल काढू नये, झाडू ठेवू नये, तुळशीजवळ कधी घाणेरडे पाणी फेकू नये. तुळशीजवळ दिवा लावावा, दिवा विझला की तो लगेच काढावा, कारण विझलेला दिवा तुळशीखाली ठेवणे हे देखील अपवित्र मानले जाते. त्याचप्रमाणे तुळशी मातेजवळ कधीही वाईट बोलू नये आणि कोणतीही प्रकारची अस्वच्छता तिथे ठेवू नये. शिवलिंग कधीही तुळशीमध्ये ठेवू नये, गणेशाची मूर्ती कधीही तुळशीमध्ये ठेवू नये. इतर रोपे तुळशीच्या झाडात आली तर ती त्वरित काढून ठेवावीत. तुळशीच्या वरती कधीही कपडे वाळत घालू नयेत आणि त्या वस्त्रांचे पाणी तुळशीमध्ये कधी पडू नये. तुळशीची पाने कधी नखाने न तोडता बोटाने तोडावीत, नखांनी कधी कुरतडू नयेत. तुळशीचा अपमान होतो. तुळशीची सुकलेली पाने कचऱ्यात न टाकता त्याच तुळशीच्या मातीमध्ये दाबली जावीत, अशा प्रकारे ठेवावीत किंवा ती चहामध्ये घालून टाकावीत. मातीत गाडावीत असे सांगितले जाते. रविवारी तुळस तोडू नये आणि रविवारी तुळशीला पाणी घालू नये, कारण तुळशीचा कडकडीत उपवास असतो असं म्हटलं जातं. सकाळी दररोज तुळशीला पाणी घालावे, हळदी कुंकू व्हावे, उदबत्ती आणि दिवा लावावा आणि संध्याकाळी देखील तुळशीजवळ दिवा लावावा. किमान सकाळी पाणी आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अवश्य लावावा. तुपाचा दिवा लावताना ही काळजी घ्यावी की तुपाचा म्हणजे अग्नीचा झोत म्हणजे तुळशीला चटका बसू नये, अशा पद्धतीने तुळशीला नक्कीच दिवा रोज लावावा. केस सोडून बऱ्याच महिलांना सवय असते की आंघोळ करायची, केसावरून पाणी घ्यायचे आणि पाणी ठिपकत असणाऱ्या सोडलेल्या केसांनी तुळशीला पाणी घालावे. असे देखील महिलांनी चुकूनही करू नये. केस वाळवून, केस बांधून मगच तुळशीला पाणी घालावे. तुळशीला पाणी घालताना हातामध्ये किमान एक हिरवी बांगडी आणि सौभाग्य अलंकार आणि कपाळाला कुंकू किंवा टिकली अवश्य असावी. तुळस दर्शन रोज केल्याने स्वर्ग दर्शनाचे पुण्य मिळते. तुळशीची पाने रोज खाल्ल्याने म्हणजे चावून खाऊ नयेत, पण तुळशीची पाने रोज थोडीशी ग्रहण केल्याने, गिळल्याने संपूर्ण पापे नष्ट होतात असे देखील म्हटले जाते. तुळस लावताना पूर्व किंवा उत्तर दिशेमध्ये लावावी. वाळवंटातील रोपे आणि काटेरी रोपे तुळशीजवळ चुकूनही लावू नयेत, कारण ती नकारात्मकता आणतात.
केळीचे रोप तुळशीजवळ अवश्य असावे असे भगवान विष्णू म्हणतात. भगवान विष्णू म्हणतात, केळीच्या रोपामध्ये मी राहतो, त्यामुळे तुळस आणि लक्ष्मी एकत्र असलेली जास्त चांगली असते. विष्णू आणि केळी एकत्र, विष्णू देव म्हणजे केळीचे रोप आणि तुळस जिथे एकत्र नांदते तिथे लक्ष्मी आणि विष्णू दोघेही एकत्र नांदतात. तुळशीमध्ये शाळीग्राम अवश्य ठेवावा. तुळशीमध्ये शाळीग्राम ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ परिणाम मिळतात आणि नकारात्मकता निघून जाते. माझे निराकार रूप म्हणजे शाळीग्राम आहे. माझ्या मूर्तीचे पूजन करण्यापेक्षा ज्या घरामध्ये शाळीग्रामाची पूजा दररोज केली जाते, म्हणजे तुळशीत एक शाळीग्राम ठेवा आणि देवघरामध्ये एक शाळीग्राम अवश्य ठेवावा. शाळीग्रामाला दररोज पंचामृताने स्नान घालावे, त्यानंतर त्याला चंदन लावावे आणि एक तुळशीचे पान व्हावे. असे केल्याने त्या घरामध्ये कधीही धन, संपत्ती, आरोग्य या गोष्टीची कमी पडत नाही. चंदन, तुळस, पंचामृत अवश्य तुम्ही म्हणजे ह्याला शाळीग्रामाला वाहू शकता. संपूर्ण पापे नष्ट होतात. शाळीग्राम घरामध्ये असणे आणि तुळशीमध्ये असणे अत्यंत शुभ मानले जाते. शाळीग्राम म्हणजे एक काळ्या रंगाचा गुळगुळीत असा दगड आहे. तुम्हाला मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. आत्ता माझ्या तो देवघरामध्ये आहे आणि एक तुळशीमध्ये सुद्धा आमच्या आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुळशीची माहिती कळाली असेल तर दररोज महिलांनी तुळशीची पूजा अवश्य करावी. महिलांनी तुळस तोडू नये, कारण सौभाग्य तोडल्याचं म्हणजे सौभाग्याला वंचित केल्याचं ते मानलं जातं. म्हणून शक्यतो मुलांनी तुळस तोडावी असं देखील म्हटलं जातं. तर भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितलेली ही कहाणी तुम्हाला आवडली का? नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.